जी-एस-टी रजिस्ट्रेशन घेतल्या घेतल्या तुमचा जरी बिझनेस चालू नसाल झाला ना, तरीही तुम्हाला त्याचे 2 रिटर्न्स मंथली फाईल करावे लागतात. ओके. आणि त्या मंथली रिटर्न फायलिंगची काही ना काहीतरी कॉस्ट असते. त्याच्यामुळे तुम्ही जरी जी-एस-टी बिझनेस चालू नाही केला, तरी तो रिटर्न फाईल करणं मॅन्डेटरी आहे आणि तुम्ही जर तो नाही फाईल केला, तर तुम्हाला प्रत्येक दिवसाला ₹20 किंवा ₹50 ओके. जर काही नील रिटर्न असेल तुमचा जी-एस-टीचा आणि तुम्ही जो फाईल नाही केला, जनरली बिझनेसमनला असं वाटतं, की माझा तर काहीच टर्नओव्हर नाही आहे, मग मी कशाला जी-एस-टी रिटर्न फाईल करायला पाहिजे. पण ही गोष्ट त्यांना माहिती नसते, की जरी तुमचा नील रिटर्न असेल, तरी तुम्हाला जी-एस-टी रिटर्न जी-एस-टी-आर-1 आणि 3B फाईल करणं मॅन्डेटरी आहे. तो जर तुम्ही नाही केला, तर तुम्हाला जर नील रिटर्न असेल तर ₹20 पर डेची आणि जर त्याच्यात आय-टी-सी किंवा लायबिलिटी असेल, तर तुम्हाला ₹50 पर दिवसाची पेनल्टी येते. त्याच्यामुळे फक्त जी-एस-टी रजिस्ट्रेशन नंबर घेऊन बसणं ओके आणि मग बिझनेस चालू करणं हे चुकीचं आहे. प्लस सुरुवातीच्या पिरियडमध्ये तुमची कॉम्प्लायन्स कॉस्ट किंवा कोणतीही बिझनेससाठी कॉस्ट जेवढी कमीत कमी ठेवता येईल तेवढी ठेवायची असते. त्यामुळे जी-एस-टी रजिस्ट्रेशनच्या ज्या लिमिट्स आहेत स्टॅट्युटरीली, की गुड्ससाठी तुम्ही जर 40 लाखाचा टर्नओव्हर त्याच्यावरती गेलात तरच तुम्हाला जी-एस-टी रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे आणि सर्व्हिसेससाठी 20 लाख आहे. बाकी काही आहेत पण ते एक्सेप्शन्स आहेत, की बाबा रिव्हर्स चार्ज मेकॅनिझममध्ये जी-एस-टी पे करावा लागतो, त्यावेळी तुम्हाला जी-एस-टी रजिस्ट्रेशन घेणं मॅन्डेटरी असतं. पण जोपर्यंत माझं तरी प्रांजळ मत आहे, की जोपर्यंत तुमची ही लिमिट क्रॉस होत नाही, तोपर्यंत जी-एस-टीचे कंप्लायन्सेस अंगावर ओढून घेऊ नका. आणि एखादा सप्लायर तुम्हाला 100% बिझनेस देणार असेल ओके, तरच तुम्ही जी-एस-टी रजिस्ट्रेशन घ्या आणि चालू करा. ओके. असं होतं की बाबा जी-एस-टी रजिस्ट्रेशन घ्यायला वेळ लागतो. ह्या सगळ्या सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत. ओके. पण तुम्ही ॲज अ बिझनेसमन चेक करून बघितलं पाहिजे, की जी-एस-टी रजिस्ट्रेशन आत्ताच घेऊ की अजून थोड्या वेळाने घेऊ. ओके.